आणि माझा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातले गोरगरीब विद्यार्थी कानाकोपऱ्यातले ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचून त्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं आणि त्यांच्या अंगावर मला गुलालाचा एक विजय, एक आनंदाचा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये मला आणायचा आहे की माझं जे माइंडसेट आहे ना की ते तुम्हाला बनवायचं आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी गाईडलाईन केलंय आणि त्यांची निवड सुद्धा झालेली आहे. 19 रुपयात मराठी व्याकरण, पुणे कारागृह या ठिकाणी 18 प्रश्न आले आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परीक्षेला विचारले गेलेले 500 वन लाईनर प्रश्न आपण घेणार आहे. तुम्ही जेव्हा माझं लेक्चर बघणार आहे तेव्हा मला स्वतःला असा फील येतो की माझे विद्यार्थी समोर बसलेले मी त्यांना शिकवतोय आणि 1001% तुमचा पेपरपर्यंत सर्व बॅच पण आणणार आणि तुमचे पेपरचे मार्क पण वाढवणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी समाधान बोर. आज तुमच्यासाठी एक माहिती घेऊन आलोय. आपण महाराष्ट्राची भूगोल या विषयाची बॅच लॉन्च केली. ती 49 रुपयामध्ये लॉन्च केली. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अशा कमेंट येतात किंवा असे प्रश्न येतात की सर, फक्त महाराष्ट्राच्या भूगोलची बॅच तुम्ही का लॉन्च केली, संपूर्ण जीकेची बॅच घेऊन या. तर बाळांनो, असा मेन मुद्दा असा आहे की माझं जे माइंडसेट आहे ना की ते तुम्हाला बनवायचंय. तुमच्याकडनं मला फीची वगैरे असं अपेक्षा नाही. आपण मराठी व्याकरणाचा बघा, कालचा आपण व्हिडिओ काढलेला आहे. 19 रुपयात मराठी व्याकरण, पुणे कारागृह या ठिकाणी 18 प्रश्न आले. असं का केलं असेल बरं? कारण आपण ती बॅच पूर्ण सेट केली आणि मगच लॉन्च केली. जर मी जीकेची सर्व विषय जर आणले तर तुम्ही देखील एका दिवसात बघणार नाही, एका वेळी बघणार नाही. तुम्ही काय करणार, अगोदर महाराष्ट्र आज बघितला, उद्या लगेच भारत बघणार, लगेच जग बघणार, लगेच इतिहास, राज्यघटना, असं सिक्वेन्स तुटणार तुमचा. आणि माझं जे माइंडसेट आहे ना तुमच्याबद्दल की मला तुम्हाला बनवायचंय आणि तुम्हाला बनवत असताना मला असा फील नाही आला पाहिजे की तुम्ही ऑनलाईन बघताय. तुम्ही जेव्हा माझं लेक्चर बघणार आहे तेव्हा मला स्वतःला असा फील येतो की माझे विद्यार्थी समोर बसलेले आणि मी त्यांना शिकवतोय. मग तेच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. म्हणून मी काय करतोय, तर पहिले महाराष्ट्राचा भूगोल, नंतर भारत जग, नंतर इतिहास, नंतर राज्यघटना, असं सिक्वेन्सने जाणार आणि 1001% तुमचा पेपरपर्यंत सर्व बॅच पण आणणार आणि तुमचे पेपरचे मार्क पण वाढवणार. ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला जर तर मध्ये बोलत नाहीये. जर तुम्ही माझी बॅच घेतली तर तुमचे मार्क वाढू शकता वगैरे असं नाही. 1001% मार्क वाढणार. तुम्ही मराठीवरनं बघा, 18 पेक्षा जास्त प्रश्न येऊन गेले तिथं आणि अजून तर म्हणजे मी पूर्ण माझं काम पण नाही केलेलं आहे मराठीवर. मला आणखी त्याच्यामध्ये PYQ ऍड करणार बाळांनो. त्याच्यानंतर मी समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार म्हणी ह्या पण ऍड करणार. जेव्हा माझं पूर्ण त्याच्यामध्ये नोट्स किंवा माझे सर्व लेक्चर येणार आहे त्यावेळी तुम्हाला मी हमखास सांगतो, तुम्हाला 24-25 पैकी 25 असे मार्क देणारी बॅच असणार आहे मराठीची. तशीच जीकेची पण बॅच असणार आपली महाराष्ट्राचा भूगोल. उद्देश काय आहे, तर महाराष्ट्राचा भूगोल हा जो टॉपिक आहे ना याच्या बाहेरचा प्रश्न आपल्या बॅच मधनं नकोय जायला, म्हणून आपण त्याचं स्टेप बाय करतोय. संकल्पना पण क्लिअर केलाय सर्व टॉपिकच्या. जिथं ट्रिक वापरायची तिथं ट्रिक, जिथं वन लाईनर तिथं वन लाईनर. कसं पाठ करायचं, कोणत्या विषयावर भर द्यायचा, कोणता प्रश्न विचारला होता आयोग किंवा पोलीस भरतीला, आता कशा पद्धतीने प्रश्न चेंज झालेले, याचं गाईडलाईन मला तुम्हाला करायचंय. त्यानुसार आपण ही बॅच लॉन्च केली आहे. रेकॉर्डेड बॅच असणार आहे. आता काही मुलांचा असा प्रश्न येतो की सर तुम्ही रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह करा ना. लाईव्ह मध्ये काय होतं बाळा, की एखाद्या विद्यार्थ्याचे प्रश्न काही वेगळ्या असतात, तिकडनं एक तिकडनं एक, त्याच्यामध्ये जे आहे ना त्यांना डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे आपण लाईव्ह नाही करत, आपण रेकॉर्डेड करतो. तुम्हाला काही अडचण आली तर ऍपला तुम्ही मला मेसेज करा. आजपर्यंत असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला रिप्लाय नाही दिलेला आजपर्यंत. इथून पुढे पण नाही होणार. प्रत्येक विद्यार्थ्याला माझा रिप्लाय, प्रत्येक विद्यार्थ्याला काही अडचण असू द्या, तुम्ही स्वतः करून बघा, मी तुम्हाला रिप्लाय देणार म्हणजे देणार. लक्षामध्ये. त्यानुसार आपण काय केलंय, तर मग रेकॉर्डेड केली ही बॅच आणि तिची किंमत काय आहे, 49 रुपये असणार आहे. बघा पुढे आता आपण या बॅच तुम्ही का घ्यावी, म्हणजे आपण जी महाराष्ट्राच्या भूगोल जी बॅच आहे ना ती तुम्ही का घ्यावी, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, त्या गोष्टीने तुम्हाला काय काय इनपुट भेटणार आहे, काय काय फायदा होणार आहे तुम्हाला, त्या गोष्टी मला तुम्हाला समजावून सांगायच्या आहे. बघा, वाढती स्पर्धा. बघा, स्पर्धा तर वाढलीच आहे, कारण आता कालच बघितलं मी जो पेपर झाला पुण्याचा त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांना मार्क पडले. मग वाढती स्पर्धा याचं कारण काय रे, तर आमच्यासारखे शिक्षक जे असे प्रश्न देतात की ऍज इट इज पेपरला येऊन जातात. मग हे पण एक आहे. दुसरं एक कारण काय आहे
की विद्यार्थ्यांचा अभ्यासाबद्दल कल वाढलाय, विद्यार्थ्यांना समजलंय जर आपल्याला नोकरीला लागायचं तर ग्राउंड तर काळ्या दगडावरची रेष आहे, ग्राउंड हे हवंच, आपल्याला ग्राउंड करावंच लागणार आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला पेपर पण करावं लागणार आहे. मग विद्यार्थी पेपरचा पण अभ्यास वाढवलाय. मग ते असा सोर्स घेता की ज्या व्यक्तींना अनुभव आहे, ज्या व्यक्तींना त्या क्षेत्रामध्ये काय म्हणता की गाईडलाईन किंवा त्यांनी याच्या मागे खूप वर्षापासून काम केलंय, अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते अभ्यास करता, ग्राउंड करता, मग त्यांना यश लवकर मिळतं. मग त्यामधलाच मी एक आहे की मला गेल्या 8-10 वर्षापासून खूप चांगला अनुभव आहे परीक्षेचा. मी समाजसुधारक मोजकेच सांगतो, महाराष्ट्राचं मोजकच सांगतो, बाळा एवढं कर 100% मार्क पडणार म्हणजे पडणार, जातच नाही मार्क बाहेर. आपल्या बॅचच्या बाहेरचं मी सांगतो तुम्हाला जाणार नाही, आपण तेवढे इन्क्लूड केले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. आलं लक्षात? त्यानंतर मागील प्रश्नांचं रेपिटेशन. मागील प्रश्न काय बाळा, ऍज इट इज जशाच तसे येतात, जशाच तसे येतात. मग तुम्हाला समजले पाहिजे की प्रश्न कसा विचारलाय, फिरून विचारलाय का कसा. जायकवाडी काय प्रश्न येतो, जायकवाडी धरणाचं नाव काय, नाथसागर. जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, पैठण छत्रपती संभाजीनगर. जायकवाडी धरणाला कोणत्या देशाचं सहकार्य लाभले, जपान या देशाचं. मग असे एकाच याच्यावर 3 टाईप मध्ये प्रश्न विचारतात. मग ही रेपिटेशन आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याचा सिक्वेन्स पण पाहिजे आपल्याकडे. ते मी याचं रेपिटेशन घेतलेले बॅच मध्ये मागील प्रश्नांचं. त्यानंतर क्वालिटी कंटेंट मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाहीये, 100% क्वालिटीवर काम केलं एकदम. कंटेंट म्हणजे जे नद्या असतील तर त्या उपनद्यांची पण माहिती मी दिली तुम्हाला. जसं की नाशिक शहर हे गोदावरीच्या किनारी, पण एखाद्या विद्यार्थ्याने नाशिकमध्ये फॉर्म भरला आणि त्याला विचारलं निफाड शहर कोणत्या नदीच्या किनारी बसले, तर कादवा नदीच्या किनारी. मग मी असा जिल्हा वाईज पण तुम्हाला अभ्यास करून दिलाय या क्वालिटी कंटेंट मध्ये. तिथं नो कॉम्प्रोमाइज. आपल्याकडे फी मध्ये कॉम्प्रोमाइज आहे. फी मध्ये म्हणजे 250 ची बॅच 49 ला, 199 ची बॅच 19 रुपयाला, तिथं आपण कॉम्प्रोमाइज करतो. पण आपल्या तत्वामध्ये क्वालिटीच्या बाबतीत आपण तिथं कॉम्प्रोमाइज करत नाही. कंटेंट 1 नंबर असणार आहे. आलं लक्षात? चला पुढे बघा. शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून पाठांतर करायचं कसं हे पण दिलेलं आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ 4 आहे. तुम्ही करता महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1968 राहुरी अहिल्यानगर या ठिकाणी. त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1972 अकोला. मी डायरेक्ट ट्रिकनुसार शिकवलं विद्यार्थ्यांना. फुले, पंजाब, बाळा, वसंत 68 69 72 72 राहुरी, अकोला, दापोली, परभणी. झालं, कृषी विद्यापीठ संपले. अशा ट्रिक याच्यामध्ये दिलेल्या आहे. आता ह्या ट्रिक मी जे बोललो त्या जर जाणून घ्यायच्या असेल तर तुम्हाला बॅच मध्ये जावं लागणार. त्यानंतर बघा वन लाइनर वर आयोगाचा जास्त भर आहे, म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचा, की आपला पेपरचा जो सेट आहे ना तो वन लाइनरच असतो. किती मेरिट लागू द्या, किती जागा असू द्या, त्यानंतर काही असलं तरी वन लाइनर आपण भर देतो, बरोबर ना. मग मी काय केलं माहिती का, 500 वन लाइनर बनवले. 500 फक्त महाराष्ट्राचे. हा बघा, फक्त महाराष्ट्राच्या भूगोलचे 500 वन लाइनर. आणि या वन लाइनर वर मी काय करणार आहे, लेक्चर घेणार आहे. तुम्ही काय करायचं माहिती का, वन लाइनर कसे करायचे, हेडफोन टाकायचे कानामध्ये आणि रोज 20 मिनिटं द्यायचे, रोज 20 मिनिटं तेच प्रश्न ऐकायचे. डेली ऐकून ऐकून तुमचे प्रश्न पूर्णच्या पूर्ण पाठ होणार, पूर्णच्या पूर्ण. हे आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलंय. त्यानंतर बघ बाळा, एका विषयाचा अभ्यास केला तर जीके मध्ये मार्क्स वाढतात. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही एक एक टॉपिक घ्या, एक एक टॉपिक घ्या, एक 10-12 दिवस तुम्ही कंटिन्यू महाराष्ट्र करा, म्हणजे 10 दिवस तरी करा, म्हणजे त्याच्याने तुम्हाला पूर्ण नॉलेज येणार महाराष्ट्राचं. मग तेव्हा तुमचा स्कोर वाढणार पेपर. समजलं? त्यानंतर पुढे बघू. आपलं हे होतं तुमचा मुद्दा की बॅच तुम्ही का घ्यावी, आपली परचेस का करावी, त्याचे कारण. बॅच मध्ये आता बघा कोणकोणते घटक आपण इन्क्लूड केले, म्हणजे काय काय शिकवले याच्यामध्ये ते बघू आपण आता. बघा, महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती, स्थान, विस्तार, महाराष्ट्रातले सर्व प्रशासकीय विभाग, लहान मोठा तालुके, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये काय येतं ते सर्व, प्रादेशिक विभाग किती, कोणता मोठा कोणता लहान ते शिकवलं. महाराष्ट्रातले विद्यापीठ, बऱ्याचशा बॅच बघितल्या मी, विद्यापीठ वगैरे नसतं, आपण विद्यापीठ पण घेतले. महाराष्ट्रातले घाट व शिखरे शॉर्टकट पद्धतीने म्हणजे ट्रिकनुसार कसे लक्षात ठेवायचे, तर याच्या ट्रिक मी दिल्या तुम्हाला. त्यानंतर महाराष्ट्रातील नदी प्रणाली, सर्व नद्या घेतल्या याच्यामध्ये. बघा, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, कोकणातील सर्व नद्या घेतल्या आपण. कशामध्ये, तर नदी प्रणालीमध्ये. असं नाही केलं की फक्त ह्याच नद्या घेतल्या महत्वाच्या, त्याच्या पुढच्या पण नद्या आपण कव्हर केल्या, सर्वच्या
सर्व कव्हर केलंय. त्यानंतर महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, आंतरराज्य प्रकल्प, सह्याद्री पर्वत घेणारे आपण पूर्णच्या पूर्ण, महाराष्ट्रातील अभयारण्य येणार संपूर्ण, महाराष्ट्रातले औष्णिक विद्युत प्रकल्प दरवर्षी पेपरला प्रश्न येतो याच्यावर औष्णिकवर, त्या औष्णिक विद्युत प्रकल्प कोणकोणते, त्याच्याबद्दल अजून काय काय इन्क्लुडिंग माहिती ते सुद्धा आपण घेणार आहोत या बॅच मध्ये. आणि इथं हे सुद्धा आपण बऱ्यापैकी ट्रिकनुसार शिकवलेलं आहे सर्व. तुम्ही बॅच घेणार ना, खूप सुंदर आहे ते आपण ही बॅचचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. बघा पुढे आणखीन काय काय असणार आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, कोकण रेल्वे, महाराष्ट्रातली फळे व संबंधित ठिकाणं, महाराष्ट्रात कृषी संशोधन केंद्र कोणकोणते, तेलबिया संशोधन केंद्र कुठे, यावल जळगाव, नारळ संशोधन केंद्र कुठे, भाट्टे रत्नागिरी, हे असे संपूर्ण आपण याच्यामध्ये घेणार आहोत. महाराष्ट्रातील सरोवर सर्व येणारे, लोणार सरोवर बुलढाणा, जे इतर असणारे ते पण येतील. राष्ट्रीय महामार्ग, याच्यामध्ये नवीन महामार्गांचा क्रमांक काही बदलला आहे तो आपण घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राची जनगणना घेणार आहे 2011ची जनगणना, त्यानुसार लोकसंख्या. महाराष्ट्रातील उद्योग बघूया आपण, लहान मोठे सर्व उद्योग घेणार आहे आपण, त्याच्यामध्ये लघु आणि मोठे. महाराष्ट्रातील कृषीमध्ये सर्व येईल, याच्यामध्ये तुमचं जमिनी किंवा काय काय असणार आहे किंवा पिकांची नावं वगैरे, त्याच्यावर कोणता रोग येतो, त्यांच्या कोणत्या प्रसिद्ध जाती, या सर्व आपण घेऊ याच्यात. महाराष्ट्रातील वने व मृदा, डोंगर रांग येणारे सर्वच्या एकाच लेक्चरमध्ये आपण इन्क्लूड करणार आहे. आणि महत्वाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परीक्षेला विचारले गेलेले 500 वन लाईनर प्रश्न आपण घेणार आहे. 500 वन लाईनर फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे, फक्त महाराष्ट्राचे 500, भारताचे वेगळे असणारे, जगाचे वेगळे असणारे, इतिहासाचे वेगळे. आणि माझी इच्छा झाली तर मी वाढवणार पण, काही टेन्शन नाही. म्हणजे मी याच्यामध्ये तुम्हाला वन लाईनर लिहून देणार जास्त, ते पण तुमचे घेऊन टाकणार. समजलं. अशी आपली बॅचचं स्ट्रक्चर असणार की याच्यामध्ये आपण काय काय शिकवलंय. बघा आता बॅचची वैशिष्ट्य काय काय. पोलीस भरतीला मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा टॉपिक वाईज व्हिडिओ, म्हणजे टॉपिक नुसार म्हणजे काय काय शिकवले त्याच्यावरचे आपण तुम्हाला सांगतो की हा प्रश्न येऊन गेला, तो येऊन गेला, त्यानुसार लिहून घ्यायचे. अत्यंत साध्या सोप्या भाषेत महाराष्ट्राचं भूगोल, हे तर माझं नॅचरल आहे बरोबर ना. मी नॅचरलच तसं शिकवतो, मला स्वतःलाच आवडत नाही की एकदम वेगळ्या काहीतरी टोन मध्ये बोलायला वगैरे. एकदम नॅचरल साध्या सोप्या भाषेत तुम्ही माझ्या समोर बसले, मी तुम्हाला शिकवतोय आणि तुम्हाला समजतंय, या भाषेमध्ये माझी भाषा तुमच्यापर्यंत पोहोचते ना, याच्यात मला खूप आनंद आहे. आणि मला विद्यार्थ्यांच्या कमेंट पण येतात का सर तुम्ही चांगले शिकवता, आम्हाला समजतं लगेच. त्यानुसार साध्या सोप्या भाषेत. शॉर्ट ट्रिकचा समावेश मगाशी सांगितलं तुम्हाला. महत्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी काय काय लॉजिक लावायचं ते पण सांगणार आहे. म्हणजे फुले पंजाब बाळा वसंत, उदाहरणार्थ 68 69 72 72, हे लॉजिक तुम्हाला सांगाल मी कसं असणार ते. ज्या घटकांवर पोलीस भरतीचे वारंवार प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपला अधिकचा भर असणार आहे. त्याच्यावर काय तर अधिकचा भर असणार आहे की ज्या ज्या घटकांवर आपल्याला काय काय विचार येऊन गेलेला आहे त्यानुसार असणार आहे. त्यानंतर जीके या विषयात मार्क्स वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅच आपली ही. तुमचे 100% पैसे पूर्ण वसूल होणार. 100% तुम्ही ज्या ठिकाणी कुठे क्लास वगैरे करत असाल तर ते पण, आणि हे पण तुमचं रिव्हिजन कव्हर होणार या बॅच मध्ये. मी सांगतो तुम्हाला गॅरंटेड तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. वैयक्तिक मार्गदर्शन, परीक्षेच्या दारापासून ते तुमच्या अंगावर गुलाल येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पर्सनल गाईडलाईन करायला तयार आहे. पर्सनली तुम्हाला मार्गदर्शन पण करू शकतो. व्हॉट्सअपला मला हाय मेसेज केला, काही अडचण असेल तुम्ही मला मेसेज करा. हां ठीक आहे, एखाद वेळेस जर मी आता समजा तुमच्याशी लेक्चरला फोनवर नाही रिसीव्ह करू शकत पण कॉल बॅक मी करतो आणि व्हॉट्सअपला पण रिप्लाय 100% देतो. जोपर्यंत तुमच्या अंगावर गुलाल पडत नाही तोपर्यंत समाधान बोर हा तुमच्या सदैव सोबत असणार आहे, हा माझा शब्द आहे. त्यानंतर बघ बाळा, पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लासच्या नोट्समधनं म्हणजे जवळपास प्रश्न येऊन गेलेले सर्वच्या सर्व. जसं मी तुम्हाला कालच प्रूफ वाईज सांगितलं ना, जो आपण व्हिडिओ टाकला होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर डायरेक्ट फोटो सहितच टाकलं. असं फेक काम नाही करायचं की हे बघा हे माझे प्रश्न आले होते किंवा एखादा पोस्टर बनवून टाकला असतं, त्याला मजा नाही. डायरेक्ट स्क्रीनशॉट काढले, जे जे शिकवलं होतं ॲपमध्ये त्याचे स्क्रीनशॉट काढले आणि डायरेक्ट युट्यूबला खाली व्हिडिओ टाकून दिलाय की बघा हे प्रश्न येऊन गेलेले जे आहे ते आहे. मी असं सुद्धा नाही बोललं की 25 पैकी 25 आले, 25 पैकी 18 आले, कारण मी ओक्या बाजूने ऍड केलेलं नव्हतं. मग 18 आले तर 18च आले, असं नाही. चुकीचं काम नाही करायचं, जेवढे आले तेवढेच सांगायचं मुलांना. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय, मी तो विश्वास तुम्हाला तडा नाही जाऊन देणार त्या गोष्टीचा. आलं लक्षात. चला पुढे बघा काय म्हणले बघा. ऑनलाईन रेकॉर्ड बॅच ही फीचा स्ट्रक्चर आहे. आता बॅच लॉन्चिंगची तारीख 10 एप्रिल आहे बरोबर. त्याची मूळची किंमत आहे 249 रुपये.
मूळ किंमत. आता सगळ्यात मोठी ऑफर मध्ये चालू आहे ती ₹49. नंतर तिची 249 होणार आहे. कारण तुम्हीच मला सांगताय सर फी वाढवा. एवढं कमी फी मध्ये का शिकवता? एवढं चांगलं कंटेंट देताय तर. व्हॅलिडिटी 6 महिने असणार आहे. अनलिमिटेड. किती वेळा बघू शकतो. तुला जितकी बघायची तितकी वेळा बघ. काही टेन्शन नाही. अनलिमिटेड आहे. 3 काय मुलांचे मेसेज सर 3 वेळा आहे का 4 वेळा आहे? अरे बाळा 3 नाही 300 वेळा बघ नाही 3000 वेळा बघ. तुला अनलिमिटेड दिलंय ते. एकदा डाउनलोड कर आणि निवांत बघायचंय. जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत. आलं लक्षात? म्हणजे अनलिमिटेड. बॅच कधी पूर्ण होणार सर? तर 25 एप्रिलला. 25 एप्रिलपर्यंत महाराष्ट्राचं भूगोल एंड ऑफ द स्टोरी असणार. संपून टाकणार. लगेच पुढचा पण येणार. भारत आणि जग हळूहळू एकामागे एक येणार. मग या 10-12 दिवसात तुम्ही काय करायचं आहे? तर महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित नोट्स काढायच्या, व्यवस्थित लिहून घ्यायचं, लक्ष ठेवायचं. जे मेन पॉईंट आहे ते पाठ करायचे. जसं सांगाल त्याप्रमाणे. संपर्क नंबर बघ माझा 8329603029 माझा पर्सनल नंबर आहे. कधी पण फोन मेसेज करू शकता. 100% रिप्लाय येणार म्हणजे येणार. लक्षामध्ये आता जरी तुम्ही मला व्हिडिओ बघून लगेच जरी फोन केला तरी पण मी तुम्हाला रिप्लाय देणार किंवा मेसेज केला तर रिप्लाय देणार. काही काळजी नाही करायची. बघा पुढे बघा. हां, बॅच कशी घ्यावी? बॅच घेण्यासाठी पहिले लक्षदीप अकॅडमीचं तुम्हाला काय करायचंय? ॲप डाउनलोड करायचंय. ॲप डाउनलोड करण्यासाठी याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यातनं लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण तुमची माहिती भरा, रजिस्ट्रेशन करा. नंतर लॉग इन करायचंय. मग तुम्हाला तिथं दिसणार महाराष्ट्र भूगोल बॅचवर क्लिक करायचे तुम्हाला. महाराष्ट्राचं भूगोल एक पोस्टर आहे. त्या बॅचवर क्लिक करायचं. क्लिक झाल्याच्या नंतर बाय नाववर क्लिक करायचं. नाववर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पे ऑनलाईन करणार. मग तुमच्याकडे फोन पे, गुगल पे, पेटीएम वगैरे जे असेल ते करू शकता. तुमच्याकडे नसेल तर स्कॅनर ऑप्शन आहे. स्कॅनर दुसऱ्याच्या फोनवरनं पण तुम्ही स्कॅन करू शकता. काही टेन्शन नाही. यानुसार आपलं काय तर बॅच कशी घ्यावी या संदर्भामध्ये. तरी पण काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. बघा हा तुम्हाला परत एकदा नंबर देतो. 83296030 आणि 29 आपला काय तर नंबर आहे. बघा पुढे. हां, माझा परिचय करून देतो. मी समाधान बोर. जे तुम्ही आता मला बऱ्यापैकी ओळखायला लागले. एवढ्या 1 महिन्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी जरा उचलून धरलंय. कारण त्यांना पण जरा एक चांगल्या शिक्षकाची गरज होती मला असं वाटतंय. तर मी समाधान बोर. माझं शिक्षण बी.कॉम झालेलं आहे आणि त्यानंतर मी पोलीस भरतीमध्ये गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. शिकवण्याचा अनुभव खूप मोठा आहे. फक्त अगोदर ऑफलाईन होतो. मला आता प्लॅटफॉर्म भेटलाय ऑनलाईनचा. आणि माझा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातले गोरगरीब विद्यार्थी कानाकोपऱ्यातले ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचून त्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं आणि त्यांच्या अंगावर मला गुलालाचा एक विजय, एक आनंदाचा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये मला आणायचा आहे. हा माझा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी मी ही धडपड सुरू केली. 8 वर्षाचा अनुभव पूर्ण तुमच्यासाठी पणाला लावून देणार. काही काळजी नाही करायची. मी आहे 100% आहे आणि आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी गाईडलाईन केलंय आणि त्यांची निवड सुद्धा झालेली आहे. तुम्हाला लागलं तर मी कधी त्यांचा परिचय एक घेऊन सुद्धा येऊ शकतो. पण आता प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. बघा लक्षदीप अकॅडमी संचालक शेवटचं. आणि लक्षामध्ये 100% बॅच घ्या. काही निवांत राहायचंय. यावर्षी वर्दी फिक्स येणार अंगावर. फक्त चांगल्या गाईडलाईनमध्ये अभ्यास करा. एक योग्य मार्गदर्शन असेल तर आयुष्याला योग्य दिशा मिळणार. जर ट्रॅक चुकले आणि एकदा जर संधी निघून गेली तर बाळा परत पुढची संधी यायला खूप वेळ घेते. मग आता जी संधी येणार आहे तुमच्या समोर त्या संधीचं तुम्हाला काय करायचंय? सोनं करायचंय आणि त्यासाठी मी आहे. टेन्शन नाही घ्यायचं. काय अडचण आली मला सांगा. जरी बॅच नाही घेतली तरी तुमच्या भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.